एव्हरीबॉडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज कशाच्या रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आज मी तुमच्यासोबत गुळणागुळणी म्हणजे वेडिंगच्या सेकंड डेला जे काही प्रोग्राम्स वगैरे होतात त्याबद्दल व्हिडिओ शेअर करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी नवरा नवरी जे असतील ते देवदर्शनासाठी जातात आणि घरीच असे मजेशीर खेळाचे प्रोग्रामसुद्धा होतात सकाळच्या वेळेस. तर तेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर खेळ खेळण्यासाठी जी काही तयारी वगैरे आहे ती ऑलरेडी सर्वजण इथे करून घेत होते. खेळ खेळण्यासाठी जसं की कुंकवाचं पाणी करणं झालं किंवा हळद मिक्स करणे, हे सर्व तयारी चालूच होती. सोबतच इथे मुलांची मस्ती पण चालू आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मुलांनी मस्ती करणं सुरू केलं होतं आणि सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतरच हा कार्यक्रमाला सुरुवात केली होती. तर सकाळी नाश्त्यामध्ये सर्वांनी पोहे खाल्लेले आणि त्यानंतर येथे सुरुवात झालेली पाहू शकता तुम्ही. सुरुवातीला जे काही ब्राईड किंवा ग्रूम असतील त्यांच्या हातामध्ये अशी सुपारी ठेवली जाते आणि एका हाताने नवरदेवाने सोडायची आणि नवरीने दोन्ही हाताने सोडायचं. तर असं रिच्युअल्स आहे. तर हे जे आहे ते 5 वेळा करतात, म्हणजे 5 वेळा नवरीसाठी चान्स दिला जातो आणि 5 वेळा नवरदेवासाठी. तर असं आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे तो चालू करण्यासाठी थोडंसं लेट झालं. तुम्ही पाहू शकता भरपूर ऊन होतं बाहेर. नाही म्हटलं तरी 10 वाजले असतील सकाळचं आणि सर्वांना ऊन लागत होतं. त्यामुळे म्हटलं की पटकन आवरून घेऊयात आणि लहान मुलं पण बाहेर खेळत होती आणि ऊन खूप लागत होतं. तर सुरुवातीला हा सुपारीचा प्रोग्राम झाल्यानंतर काल 7 फेरे घेतल्यानंतर जे हळकुंड असतं ते ब्राह्मण काका मंत्र म्हणून जे हातावरती बांधतात म्हणजेच मनगटावरती, तर ते सोडावं लागतं दुसऱ्या दिवशी. तर ते नवरदेवानी जे नवरीच्या मनगटावरती बांधलेलं आहे ते एका हाताने सोडायचं असतं आणि वाईस वर्सा म्हणजेच नवरी देखील नवरदेवाच्या हातावर सोडते पण 2 हातांनी सोडते. तर हाच डिफरन्स आहे. आय थिंक आय एम राईट. तर हे सर्व आवरल्यानंतर लगेचच म्हणजे लहान मुलांना जे काही असतील त्यांना नवरा नवरीच्या समोर ते उभे करून अशी आंघोळ घातली जाते आणि नवरा नवरीला देखील. तर आजूबाजूला जे काही भांड्यांमध्ये पाणी वगैरे ठेवलेलं आहे ते सर्व नवरा नवरीच्या अंगावरती ज्या काही सुवासिनी असतील 5 त्या सर्व मिळून वर ओततात वरून. तर असं आहे हे. जे काही हळकुंड सोडण्याचा प्रोग्राम होता त्यावेळेस काय झालेले ना, जे काही हळकुंड हातावरती मनगटावरती बांधलेलं होतं तर त्याची गाठण इतकी पॅक होती की ती सुटत नव्हतं. त्यामुळे अनिकेतनी दोन्ही हाताने ते सोडलं आणि जे काही नवरीच्या हातातलं होतं तर ते त्याच्या मामी सोडवत होत्या कारण ते देखील खूप पॅक झालेलं. ते सर्व आवरल्यानंतर येते एका बाउलमध्ये थोडंसं ऑइल घेतलं जाते आणि कानामध्ये एक का 2 ड्रॉप सोडले जातात. आता नक्की मला पण सांगता येणार तरी ते 5 ड्रॉप सोडत आहे ते. आणि नॉर्मल जे काही ऑइल आहे रिफाइंड ऑइल जे आपण कुकिंगमध्ये वापरतो तर ते सोडतात. हे झाल्यानंतर जे काही आजूबाजूला भांड्यांमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर ते एक तांब्या करून असं पाणी वगैरे ओततात आणि कुंकवाच्या पाण्याने पाहू शकता तुम्ही असे सर्व जे तळहात आहे त्याला पूर्ण कुंकवाचं पाणी लावून पाठीवरती असे दोन्ही हाताने 5 वेळा केलं जातं. तर असं आहे. तर अजून बरेच काही प्रोग्राम केले जात असतील आणि जनरली काय होतं ना, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण जेजुरीला वगैरे जातात देवदर्शनासाठी. तर लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी हे सर्व जे खेळ होतात ते सर्वच जण एन्जॉय करत असतात आणि लग्नाच्या दिवशी हळदीला देखील खूप एन्जॉय करतात. पण आता बहुतेक ठिकाणी लॉन्स आणि कार्यालयामध्येच लग्न होतात त्यामुळे हळदीला पण जास्त एन्जॉय करता येत नाही. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला रामचा आवाज येत असेल कारण व्हॉइस ओव्हर करताना तो माझ्याच जवळ इथे खेळत आहे. आणि हो, मी तुम्हाला सांगत होते की नेक्स्ट डेला सर्वजण जेजुरीला जातात, म्हणजे जे काही कुलदैवत असेल त्याच्या दर्शनाला जातात. पण जी काही गाडीची अरेंजमेंट वगैरे आहे ती सर्व काही अजून झालेली नव्हती. त्यामुळे 5 मेला रविवारी लग्न झालं तर नेक्स्ट संडेला सर्वजण जेजुरी दर्शनासाठी जाणार होती. पण अनफॉर्च्युनेटली मला लगेचच नेक्स्ट डेला जे काही कार्यक्रम वगैरे आहेत ते आवरल्यानंतर म्हणजेच मंगळवारी लगेचच मी इकडे पुण्याला येण्यासाठी निघाले कारण माझं जे काही काम आहे स्टिचिंगचं वगैरे ते सर्व काही पेंडिंग होतं. आणि खूप वेळा असं होतं की जास्त सुट्ट्या देखील घेता येत नाही कारण पाठीमागचा हा जो काही वर्कलोड आहे तो पण कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. तर असं आहे.
पण बाकीचे सर्वजण जेजुरी दर्शनासाठी गेले होते आणि ज्या काही रॅन्डम क्लिप्स वगैरे असतील त्या सर्व मी शूट करून आणण्यासाठी सांगितल्या होती. आणि आपला नेक्स्ट व्लॉग जो आहे तो जेजुरी दर्शनाचाच व्लॉग आपल्या चॅनलवरती येईल आणि आय होप तुम्ही तो व्लॉग देखील सर्वजण एन्जॉय करताल. खूप छान. असो आता इथे पहा गुळणागुळणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हे सुद्धा 5 वेळाच केलं जातं. ह्या दिवशी सुद्धा सर्व फॅमिली मेंबरने खूप सारं एन्जॉय केलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच की किती मस्ती वगैरे सर्वांनी घातली आणि लहान मुलांनी देखील खूप एन्जॉय केलं. आणि अशा कार्यक्रमांच्या वेळेस काय होतं ना, लहान मुलं सर्वात जास्त एन्जॉय करतात. आपण मोठे तर पाठीमागेच राहतो, पण लहान मुलांना खूप सारी हौस असते आणि पाणी वगैरे म्हटलं की त्यांना अजूनच उत्साह येतो. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पहा की लहान मुलं आणि मोठ्यांनी देखील खूप एन्जॉय केला. मोठ्यांची सर्वांची जेव्हा मस्ती चालू होती त्यावेळेस तर मी त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले नाही, कारण राम माझ्या जवळच होता आणि त्याला ह्या सर्व गोष्टीची खूप भीती वाटत होती आणि तो रडत देखील होता. त्यामुळे मी बाजूलाच उभे राहून असं शूट करत होते. तर हे सर्व आवरल्यानंतर सर्वांनी आराम वगैरे केला. जेवण केल्यानंतर लगेचच जे काही ब्राईड आणि ग्रूम आहेत त्यांना देवदर्शनासाठी पाठवलं. तर आमच्याच गावामध्ये जे काही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, भैरवनाथाचं आहे, तर तेथे सर्वजण पाया पडायला गेलेले. आणि थोडे दूर अंतरावरती जातेगाव देखील आहे, तर तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे, तिथे देखील हे दोघं जण आणि ज्या काही बाकीच्या कलवऱ्या वगैरे आहेत ते पण देवदर्शनासाठी गेलेले. आणि आम्ही बाकीचे सर्वजण घरीच थांबलेलो, कारण लहान मुलं होती आणि ऊन खूप होतं बाहेर. तर म्हटलं एवढ्या कार्यक्रमाने खूप सारी दगदग झाली आणि लहान मुलांना एवढं उन्हाची सवय नसते, त्यामुळे त्यांच्यासाठी अनबिअरेबल होऊन जातं. त्यामुळे आम्ही काही गेलो नाही. आणि ज्यावेळेस मी पुण्याला रामला इकडून घेऊन आले तर त्याला इतकी सिव्हिअर सर्दी झालेली की ते क्युअर करण्यामध्ये मला म्हणजे कंटिन्यू त्याला मी मेडिसिन वगैरे देत होते, तर त्याने क्युअर झालं. तर हे सर्वजण जेव्हा देवदर्शनासाठी गेले तर आम्ही पाठीमागचे जे काही मंडळी होतो त्यांनी सर्वांनी जे काही फर्निचर वगैरे किंवा युटेन्सिल्स लग्नामध्ये दिलेले आहेत ते सर्व आतमध्ये घेतलं, कारण ऊन खूप होतं बाहेर आणि जे काही फर्निचर आहेत ते लाकडाचं असल्यामुळे कसं डॅमेज वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि काही काचेच्या वस्तू देखील होत्या, त्यामुळे लवकरच आतमध्ये घेतलं. तर ते ज्यावेळेस देवदर्शनावरून आले त्यावेळेस सर्वांनी आराम केला, कारण सर्वजण खूपच थकलेले होते. आराम वगैरे झाल्यानंतर येते संध्याकाळची वेळ आहे आणि जे काही ब्राईड वगैरे आहे त्यांना नेक्स्ट डेलाच त्यांच्या घरी नेऊन सोडायचं होतं, त्यामुळे ते त्याचीच तयारी चालू आहे. आणि चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल सर्वजण किती थकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर सर्वजण थकलेले असल्यामुळे कसं सर्वजण आरामशीर बसले होते आणि यांनाही सोडायची वेळ झालेली होती. आणि नेक्स्ट डेला आम्ही सर्वजण मुली देखील जाणार होतो. तर माझी अजून एक सिस्टर जी आहे पुण्यामध्ये, तर आम्ही दोघी जणी सोबत जाणार होतो आणि बाकीच्या यांना सर्वांना तर सोडवायला जाणार होते. त्यामुळे तर त्या दिवशीसाठी मी एवढं शूट केलं आणि बाकी काही शूट करता आलं.
सोबत आलेली सर्व मंडळी आणि नवरीन ते गेल्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो, कारण खूप लेट झालं होतं आणि संध्याकाळचे आता आय थिंक 5-5:30 वाजले असतील. आणि दुपारी कार्यक्रम झाला ज्यावेळेस गुळणागुळणीचा, त्यावेळेस आम्ही सर्वजण जेवलेलो. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि इथे मुलांची मस्ती चालू होती घरामध्ये. पहा, तर हा जो आहे तो माझ्या बहिणीचा लहान मुलगा आहे, जो की मी तुम्हाला सांगितलं होतं आता 6 मंथ प्लस झालेला आहे. तर इथे सर्वजण बसले होतो आणि खूप दिवसानंतर सर्वजण भेटल्यानंतर कसं गप्पा गोष्टी चालूच असतात. पण आम्ही आलेलो तर ऑलमोस्ट 4 दिवस झाले होते, त्यामुळे रामची सर्वांसोबत ओळख झालेली होती, त्यामुळे तो सर्वांसोबत मिक्स वगैरे झालेला होता. पण कधी कधी मुलं कसं झोपेला आले किंवा भूक वगैरे लागली तर खूप जास्त क्रँकी होतात. तर त्याला घेण्यासाठी ती माझी जी काही कझन सिस्टर आहे, तिची मुलगी आहे, ती त्याला घेण्यासाठी रडत होती आणि तो तर तिच्याकडे जात नव्हता. तर तुम्ही पहा, ती त्याला घेण्यासाठी किती पुढे जात होती, पण तो सारखा रडतच होता. कारण कधी कधी लहान मुलांना असं मोकळ्या वातावरणात खेळायला आवडतं. आणि नेक्स्ट डेला आम्ही पण जाणार होतो, तर जे काही माझी बहिणीची मुलं वगैरे आहेत आणि राम सर्वात कसं लहान आहे आणि त्यानंतर दीदीचं बाळ पण आहे, पण ते काय अजून एवढं जास्त बोलत वगैरे नाही किंवा चालत वगैरे नाही, त्यामुळे त्यांना घेता येत नाही जास्त. आणि राम थोडासा आता चालतो वगैरे, म्हणजे बऱ्यापैकी सर्वच गोष्टी करतो, चालणं असेल, बोलणं असेल. त्यामुळे मुलांना थोडीशी क्युरिओसिटी वाटते की तो जे काही बोललो आपण त्याला जर काही रिप्लाय वगैरे देत असतं तर मुलांना पाहायला आवडतं. त्यामुळे मुलं सारखी त्याला त्रास देत होती, घ्यायला हट्ट करत होती, पण तो काही त्यांच्याकडे जात नव्हता. तर मी जे काय आहे माझे पूर्णच बॅग वगैरे सर्वच पॅक झालेलं, कारण नेक्स्ट डेला आम्ही निघणार होतो. पण खूप जास्त लगेज होत होतं आणि लग्नाचं जे काही वेडिंगच्या साडी वगैरे असतील त्या सर्वच आणि डेली यूजचे कपडे वगैरे खूप जास्त झालेले. तर मी असं डिसाईड केलं की जाता वेळेस जे काही इसेन्शियल्स असतील, म्हणजे रामचे खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, जे की सॅरलॅक वगैरे बनवते आणि त्याचे डेली यूजचे कपडे वगैरे असतील, तेच सर्व घेऊन जायचं. आणि माझ्या ज्या काही 1-2 वस्तू असतील तेवढ्याच घेऊन जायचं आणि जी काही मोठी बॅग असेल ट्रॅव्हलर ती पाठीमागून भैयासोबत येईल. तर असं डिसाईड केलेलं, त्यामुळे कसं जर्नी पण इझी होऊन जाणार. तर चला, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही हा व्लॉग खूप एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.